नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स अँड न्यू अपडेट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शेळी पालन अनुदान योजना पाहणार आहोत। नवीन जी आर मध्ये शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदानाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे। चला तर मग बघूया जी आर मधील संपूर्ण माहिती। या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे। योजनेसाठी अर्ज कसा भरावा, त्यासाठी योग्य कागदपत्रे काय, याचा संपूर्ण तपशील आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। शेळी पालन करण्यासाठी मिळणार 10 लाख रुपयांचे अनुदान। शेळी व मेंढी पालन करणाऱ्यांसाठी एक युनिट म्हणजे किमान 100 मादी व 5 नर यांच्या पटीत 500 मादी व 25 नर हे शेतकऱ्यांना ठेवता येतील। महाराष्ट्र सरकारने 50% अनुदान रक्कम देण्याचे ठरविले आहे। 100 मादी व 5 नर या करिता 10 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे। 200 मादी व 10 नर करिता 20 लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार आहे। प्रकल्पाची अनुदानाची मर्यादा शेळी आणि मेंढी पालन 50 लाख रुपये, पोल्ट्री प्रकल्प 25 लाख रुपये, डुक्कर पालन 30 लाख रुपये, चारा 50 लाख रुपये। शेळी पालन योजना अनुदान मिळण्यासाठी काही पात्रता व निकष: अर्जदाराचे प्रशिक्षण घेतलेले असावे किंवा तो अनुभवी असावा, असा व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र आहे। अर्जदारांना बँक किंवा वित्तीय संस्थांकडून प्रकल्पाची मंजुरी, कर्ज मिळाले आहे। स्वयं वित्तीय पोषित प्रकल्पाच्या बाबतीत अर्जदारांनी शेड्यूल बँकेत देणे अनिवार्य आहे। ज्या बँकेचे खाते आहे त्याच बँकेद्वारे प्रकल्पाची वैधता मूल्यांकन करणे आवश्यक आहे। अर्जदाराकडे स्वतःची जमीन किंवा भाडेतत्वावर जमीन असणे आवश्यक आहे, जिथे प्रकल्पाची स्थापना केली जाईल। अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे: फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, कॅन्सल चेक, रहिवासी पुरावा, प्रकल्पाचा अहवाल, अनुभव प्रमाणपत्र, आयकर रिटर्न, जमिनीचे कागदपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र। अर्ज करण्यासाठी ही ऑनलाईन पद्धत ठेवण्यात आलेली आहे। तरी मित्रांनो, जो कोणी या योजनांमध्ये पात्र असेल अशा गरजूंनी योजनेचा लाभ घ्या आणि अशाच भन्नाट योजनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।